मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम. मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनीने अखेर आईबाबा होण्यासाठी सरोगसी करण्याचा फायनल निर्णय घेतलेला असतो. तर आता यासाठी दोघांनी मिळून एक जवळच्याच नात्यातील सरोगेट मदर शोधलेली असते. तर आता त्या सरोगेट महिलेला नंदिनी सर्व काही अटी समजावून सांगते की हे बघ, तुला फक्त जीवाच्या बाळाला तुझ्या गर्भाशयामध्ये 9 महिने वाढवायचं आहे आणि या दरम्यानच्या काळात आम्ही तुझी व्यवस्थित काळजी घेऊ. पण 9 महिन्यानंतर तुला झालेलं जे मुलं आहे हे कायद्याने आमच्या ताब्यात तुला द्यावं लागेल आणि यातील आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला हे काहीही समजलं नाही पाहिजे, हे आम्हाला वचन दे आणि याचा आम्ही तुला योग्य तो मोबदला देऊ. पण हे सांगत असताना नंदिनीच्या मनाला मात्र आतून खूपच वेदना होत असतात. जीवा बिचारा तर खूपच इमोशनल होऊन हे सगळं नाईलाजाने पाहत बसलेला असतो. कारण आता नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक त्यांना असेच कंटिन्यू करायचं असतं. त्यासाठी त्यांनी ही खूपच मोठी जोखीम स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला असतो. म्हणजे यामध्ये आता जीवाचं स्पर्म त्या महिलेच्या श्रीबीजासोबत वापरून लॅबमध्ये भ्रूण तयार केलं जाणार असतं आणि हे भ्रूण नंतर सरोगेट मदरच्या गर्भाशयात सोडलं जाणार असतं आणि नंतर ती सरोगेट मदर फक्त बाळाला तिच्या गर्भाशयात वाढवणार आणि त्या बाळाला जन्म देऊन जीवा आणि नंदिनीच्या ताब्यात देणार, असं डॉक्टरांनी जीवा आणि नंदिनीला सर्व काही समजावून सांगितलेलं असतं. म्हणजे आता त्यानंतर ह्या बाळाचे जीवा आणि नंदिनी खरोखरचे आई बाबा म्हणून सगळ्यांसमोर ओळखले जाणार असतात. तर मित्रांनो, मालिकेतील हा ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का ते नक्की सांगा.